आता हा जो अनुभव आहे, या अनुभवाला ज्ञानेश्वर महाराजांनी मोक्ष असं म्हटलंय. मोक्षाची खरी संकल्पना ही आहे. बंध निवृत्तीला मनुष्य मोक्ष म्हणतो, पण वेदांत कधी बंधाला सत्यता देत नाही. आणि बंधाला सत्यता नाही म्हणून तत्सापेक्ष मोक्षालाही सत्यता नाहीये वेदांतात. मोक्षही खरा नाहीये वेदांतामध्ये. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल कदाचित, पण मोक्षाला सुद्धा वेदांत सत्य मानत नाही, हे लक्षात घ्या. कारण का? कारण तो मोक्ष बंधनाच्या सापेक्षत्वानं आला म्हणून. अरे मग सत्यता कशाला? त्या मांडुक्य उपनिषदावर गौडपादाचार्यांच्या काही कारिका आहेत. त्या कारिकेमध्ये त्यांनी अजातवादाचा सिद्धांत मांडलाय, जो वेदांताचा मूलभूत सिद्धांत मानला जातो. तो सिद्धांत मांडताना त्यांनी असं म्हटलंय, न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. अशी कारिका आहे. काय म्हणे, या जगतामध्ये न निरोधो, कशाचा निरोध होत नाही, न च उत्पत्ती, कशाची उत्पत्ती होत नाही, काही उत्पन्न होत नाही, काही लय पावत नाही. न बद्धो, या जगतामध्ये कोणी बद्ध नाहीये. न च साधकः, कोणी साधक नाहीये. न मुमुक्षु, या जगतामध्ये कोणी मुमुक्षु नाहीये. न वै मुक्त, या जगतामध्ये कोणी मुक्त नाहीये. अरे मग काहीच नाही तर आहे काय? आहे ते एकच परब्रह्म आहे. ते बद्धही होत नाही, ते मुक्तही होत नाही. याला अजातवाद असं म्हणतात. आणि या अजातवादाचा सिद्धांत बघितला तर अशी अवस्था प्राप्त होणं, याला खऱ्या अर्थाने मोक्ष असं म्हटलं गेलं. मोक्ष त्याला अपवर्ग असं म्हणतात. काहीच नाही म्हणून म्हटलं, वेदांत दुःख ही संकल्पना मानत नाही, वेदांत विकार ही संकल्पना मानत नाही, वेदांत अंधार ही संकल्पना मानत नाही. म्हणून वेदांत बंध ही संकल्पना मानत नाही. आणि बंध मानत नाही म्हणून मोक्ष मानत नाही, अंधार मानत नाही म्हणून प्रकाश मानत नाही, विकार मानत नाही म्हणून विचार मानत नाही. आपण विचार करून बघा,